हो हो हो. लोकसभेचं स्पेशल सेशन बोलवणं ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही भूमिका मांडली की हे फोटो सेशन आहे आणि जो काही अजेंडा काल बाहेर आलेला आहे त्यावरनं असं दिसतंय की कुठेही सिरियस बिल नाही. राज्यसभेने मंजूर केलेले बिल लोकसभेमध्ये मंजूर करायचे हा एवढाच फक्त असणारा अजेंडा आहे. आणि त्यामुळे 2000च्या नोटबंदीचा दुसऱ्यांदा निर्णय झाला तर इलेक्शन नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली. आणि ह्या दोन्ही भूमिका आज आपल्याला असणारा 25 तारखेपर्यंत क्लिअर कट कळतील की परिस्थितीला अनुसरून आहेत की नाही आहेत. त्याच्याच बरोबर एक सगळ्यात महत्त्वाचं गेल्या 9 वर्षामधल्या राजकारणाचा भाग ज्याला आपल्याला म्हणता येईल की इंडिव्हिज्युअल किलिंग. एखादा मुसलमान धरायचा, एखादं मुसलमान कुटुंब धरायचं, एखादं दलित कुटुंब धरायचं, एखादं आदिवासी कुटुंब धरायचं आणि त्याची हत्या अशा पद्धतीने करायची की ज्याच्यातून दहशत निर्माण होईल अशी असणारी परिस्थिती आहे. त्यातून आपल्याला असं दिसतंय की परिस्थिती काही बदलली नाही अशी असणारी वस्तुस्थिती आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये औरंगजेबवरनं वाद करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी झाला. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळे तो वाद त्या ठिकाणी थांबला. आता आपल्याला असणारा मनोज झरांगे पाटलांच्या निमित्ताने पाटील वर्सेस ओबीसी असा वाद लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. म्हणजे देशामध्ये अशांतता कशी राहील हाच एक प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. इलेक्शन जवळ या लोकसभेच्या आलेले आहेत, विधानसभेच्या आलेल्या आहेत आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे जी काही माहिती आलेली आहे त्या माहितींवरनं हिंदू धर्मियांचे जे जिव्हाळ्याचे मंदिर आहेत की ज्याच्यामध्ये ज्ञानव्यापी मॉस्क वाराणसीचा आहे, राम जन्मभूमी टेम्पल अयोध्याचा आहे, मथुऱ्याचा असणारा शाही ईदगाह असेल किंवा JNK कतारमधला असणारा महावैष्णवी देवी टेम्पल असेल किंवा दिल्लीमधलं स्वामीनारायण अक्षरधाम जर आपण धरलं तर हे कदाचित टार्गेट होऊ शकतात अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाचं RSSचं राजकारण लक्षात घेता पोलरायझेशन करण्याची त्यांची जी वृत्ती आहे, धार्मिक वृत्ती जी पोलरायझेशनची आहे तिला कदाचित वाव मिळू नये म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की इलेक्शन होईपर्यंत ही सगळी मंदिरं मिलिटरीच्या ताब्यामध्ये देण्यात यावी आणि इलेक्शन नंतर मग त्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये ते जातील. इलेक्शन हे धार्मिक स्वरूपाचं होऊ नये हाच आमचा असणारा हेतू आहे.
इंडिया नावाचा असणारं जे कडबोलं उभं राहिलेलं आहे विरोधी पक्ष म्हणून, वंचितने उभा केलाय म्हणून आपण असणारा पाठीमागे हटू नये, तर इंडियाने सुद्धा ही 5 मंदिरं की ज्याच्यामध्ये हिंदू समाजाच्या भावना गुंतलेल्या आहेत, त्या इलेक्शन होईपर्यंत त्या मिलिटरीच्या ताब्यात द्यावं, ही भूमिका इंडियाने सुद्धा घ्यावी असं आम्ही त्यांना आग्रह करत आहोत। या संदर्भात लवकरच आम्ही पत्रव्यवहारही त्यांच्याशी करणार आहोत। ही माहिती माझी हवेतली नाही, पण जे काही शासनाचं गुप्तहेर खातं आहे त्या गुप्तहेर खात्यांकडे सुद्धा ही माहिती आलेली आहे आणि म्हणून ही दक्षता घेतली पाहिजे, यासाठी वंचित बहुजन आघाडी ही भूमिका घेत आहे। हिंदी मध्ये पिछले 9 साल से आरएसएस भारतीय जनता पक्ष की जो राजनीति चली है वो दंगों की राजनीति चली है, दहशत निर्माण करने की राजनीति चली है और एक खौफ और माहौल बनाने की व्यवस्था सरकार यहाँ पर बना रही है, जिसके लिए कभी मुसलमानों को इस्तेमाल किया, कभी दलितों को इस्तेमाल किया या कभी किसी आदिवासी को इस्तेमाल किया। मैं ये मान के चलता हूं कि ये 9 सालों में कोई बदलाव की राजनीति नहीं दिखाई देती। महंगाई से जो है लोग तरस गए हैं, बदलाव की राजनीति दिखाई देती है और इसलिए धर्म की राजनीति दोबारा खेली जाएगी। वंचित बहुजन आघाड़ी के पास जो जानकारी मिली है वो जानकारी ये है कि इलेक्शन के पहले हिंदू समाज का जिन मंदिरों में विश्वास है, वैसे वाराणसी का ज्ञानव्यापी मॉस्क जो है, अयोध्या का राम जन्मभूमि टेम्पल है, मथुरा का शाही ईदगाह है, कतार JNK में माता वैष्णो देवी का टेम्पल है और दिल्ली में स्वामी नारायण अक्षरधाम जो मंदिर है, इन पर कोई भी गुस्ताखी कर सकता है और उससे पूरा माहौल बिगड़ सकता है। इसलिए वंचित बहुजन आघाड़ी ये मांग करती है सरकार से कि पुलिस ने अब तक ऐसा कोई कार्रवाई नहीं की कि जिससे विश्वास हो सकता है। आम जनता का विश्वास यहाँ के आर्मी पर है और इसलिए इलेक्शन होने तक ये 5 मंदिरों की देखभाल मिलिट्री को सौंपी जाए, ताकि हिंदू समाज का जो विश्वास है उस पर ना ठेस आए, ना उस पर किसी ने आंच लिया है। सरकार से हम विनती करते हैं कि ये एक सोशल मामला है, रिलीजियस मामला है, इसमें राजनीतिक व्यवस्था न लिया है और इसलिए सरकार वंचित बहुजन आघाड़ी की ये जो मांग है कि ये 5 मंदिर मिलिट्री के कब्जे में दे जाए और मिलिट्री इसकी हिफाजत करे, इसमें मेरे ख्याल से कोई पर्सनल इशू या राजनीतिक ना आए, ऐसे हम लोग उम्मीद करते हैं। इंडिया जो एक ऑपोजिशन पार्टी का कॉन्क्लेव बना है, उनसे भी हम अपील करते हैं कि वंचित ने इस मुद्दे को उठाया है, इसलिए पर्सनल इशू ना करते हुए
इन मंदिरों का देखभाल और साथ साथ हिफाजत आर्मी ने करनी चाहिए। ये इलेक्शन तक ऐसे भूमिका इंडिया जो कॉन्क्लेव बना है वो भी लेगी, ऐसा उम्मीद में हम लोग करते हैं। इंडिया के साथ में इस दौरान जो है पत्र व्यवहार होगा, यही हम लोग यहाँ पर इतला करते हैं। महाराष्ट्रातली जर गेल्या काही महिन्याची आपण किंवा वर्षभरातली परिस्थिती बघितली तर वेगवेगळ्या ठिकाणी अशा जातीय धार्मिक दंगली घडतात. आता साताऱ्याचं नवीन उदाहरण आहे. एक लक्षात घ्या की साताऱ्याच्या अगोदर सांगली जिल्ह्यामध्ये झालं होतं. सांगली आणि सातारा बॉर्डरवरती झालं होतं. पश्चिम महाराष्ट्रातलं जे IT सेल आहे पोलीस खात्याचं, त्या IT सेलने कोणाचा मोबाईल हॅक करून ती मागची पोस्ट टाकली होती, तो नंबर मिळवलेला आहे आणि त्या नंबरवरनं असं कळतंय की तो नंबर मुसलमानाचा नाही, ते एका हिंदूचा आहे. माझ्याकडे ऑफिशियली पत्र 1-2 दिवसामध्ये त्याचं येईल की तो नंबर कोणाचा आहे आणि ते नाव कोणाच्या नावावरती आहे. लोकांना आम्ही असं आव्हान करतोय की दंगली घडवण्याचं कामकाज ह्या ठिकाणी चाललेलं आहे. एका ग्रुपला हाताशी धरून ते असताना पूर्णपणे चाललेलं आहे. जनतेला माझं आव्हान आहे की धार्मिक प्रश्नावर दंगली होणार नाहीत, जाळपोळ होणार नाहीत आणि कोणाचीही कत्तल होणार नाहीत, याची आपण दक्षता घेतलेली अधिक चांगली. कारण का हे सर्व सत्तेच्या राजकारणासाठी चाललंय, लोकांच्या उद्धारासाठी चाललेलं नाही, अशी परिस्थिती आहे. तुम्ही आज सकाळी ट्विट केलेलं आहे, त्याच्यात मला हे जे अधिवेशन आहे, विशेष अधिवेशन, ते फोटो काढण्यासाठी बोललेले आहे. पण एक ट्विटच्या शेवटी एक शब्द आहे, ह्यूज कोनोटेशन, म्हणजे नेमकं काय? तो तुम्हाला डिसायफर करायचा काय आहे तो. तुम्ही लोकांना सांगितलंय, 2 दिवसामध्ये मी सांगेन त्याचा काय अर्थ आहे तो. दुसरी आणखीन एक असं आहे की काल इंडियाची बैठक झाली दिल्लीमध्ये, त्याच्यात असं ठरवलं आलं की 5 चॅनलवर बॅन करायचं, तिथं प्रवक्ता द्यायचं नाही. या इंडियाच्या निर्णयाकडे कसं बघता तुम्ही? चॅनल बॅन करून किंवा चॅनल बॉयकॉट करून काही साध्य होणार आहे का? तर माझ्या दृष्टीने नाही. का त्या चॅनलला जे प्रसारित करायचं आहे ते प्रसारित करत राहतीलच. तुमच्या न जाण्याने त्यांचं काही प्रसारण थांबणार नाही. मी असं म्हणेन की या चॅनल RSS BJPचे आहेत, त्यांचा अजेंडा प्रचार करतात आहेत, याच्याबद्दल नो डाऊट. पण त्या चॅनलवरती जाण्यापूर्वी तुम्ही म्हणालात की आमचं म्हणणं सुद्धा तिथे गेलं पाहिजे. जे ओरडणारे आहेत त्यांचा माईक बंद करा. आम्ही बोलत असताना तुम्ही तुमच्या कंडिशन्स घालून तुम्ही त्याच्यावरती जाऊन आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडू शकता. त्याच्यामुळे चॅनल बॉयकॉट करून इथे काही साध्य होईल असं मला वाटत नाही. इंडिया आघाडीचा मुद्दा निघाला म्हणून इंडिया आघाडीच्या संदर्भात म्हणजे वंचितच्या समावेशाला घेऊन इंडिया आघाडीतील काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील, त्यांची वक्तव्य, आपल्या पदाधिकाऱ्यांनी केलेली वक्तव्य किंवा पाठवलेली पत्र, काय नेमकं स्टेटस आहे इंडिया आघाडीच्या मध्ये वंचितच्या समावेशाला घेऊन? इंडिया आघाडीचं फक्त तिथे लालू प्रसाद यादव आपण असताना जर सोडले तर उरलेले सगळे मी असं मानतो की समाजामधला जो डिवाइड आहे, सवर्ण विरुद्ध अवर्ण असा जो डिवाइड आहे, त्या डिवाइडला वाढवण्याचं कामकाज असणारं इंडियानी केलेलं आहे.
ते वाढू नये म्हणून आम्ही असणारा त्याच्यामधला प्रयत्न असा करतोय की तुम्ही समाविष्ट करा. उदाहरण द्यायचं झालं तर स्टॅलिन हे DMKचे आहेत. DMKची पास्ट हिस्ट्री आपण जर बघितली तर DKची हिस्ट्री आहे आणि DKची हिस्ट्री आपण असणारा बघितली तर अण्णा दुराईची असणारा हिस्ट्री आहे. अण्णा दुराई यांनी असणारा सनातन धर्म आम्ही नाकारलेला आहे, त्याच्यावरती उभा राहिलेला असणारा पक्ष आहे. आणि काँग्रेस आपण असणारा बघत असाल की आम्ही सनातन धर्माचे पुरस्कर्ते आहोत असं जे त्यांचं वक्तव्य आलेलं आहे. सोशल डिवाइड ही व्हेरी क्लिअर त्या ठिकाणी आलेली आहे. काँग्रेस DMKवरती डिपेंडेबल असल्यामुळे फक्त शाब्दिकच वाद त्यांनी असणारा घातला, सोशल इश्यूवरती असणारा त्यांनी भूमिका घेतली नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सनातन धर्म आम्ही जे म्हणालो होतो की इथं शूद्रता आणि अस्पृश्यता या दोन गोष्टी मानते काय तर जुन्या ह्याच्यामध्ये मानत होती. नव्यानं पुन्हा असणारा ज्यावेळेस तुम्ही सनातन धर्म आम्ही प्रचार करणार प्रसार करणार त्यावेळेस विचारण्यात आलं की तुमच्या ह्या नव्या सनातन धर्मामध्ये जुना शूद्रवाद आणि अस्पृश्यवाद हा कायम आहे का याचा खुलासा करा. मला वाटतं 15-20 दिवस झाले ही कॉन्ट्रोवर्सी उभी राहून, पण सनातन धर्माचे जे पुरस्कर्ते आहेत शिव्याच्या लाखोल्या देण्याच्या पलीकडे हा भाग आहे की नाही याच्याबद्दल मौन आहेत अशी परिस्थिती आहे. इंडिया आघाडीमध्ये वंचितच्या समावेश हा त्याच्यातलाच भाग असा आहे की जसं अण्णा दुराई यांनी असणारं शार्पली तामिळनाडूमध्ये उभं केलं तशाच रीतीने हा शार्पली वाद हा आंबेडकरवाद्यांनी देशभर उभा केलेला आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की मायावती येणार नाही याचा खुलासा कोण करतंय ते NCP खुलासा करते. तुम्ही तिला विचारलत का तर नाही. तुमचं निमंत्रण गेलं का तर नाही. आणि हे जर विचारलं तर मग म्हणायचं ही काय सत्यनारायणची पूजा आहे का. त्यातूनच सगळं बाहेर पडतं की यांच्या ह्याच्या मेंदूंमध्ये काय काय चाललंय ते बाहेर पडतं अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही आता जे म्हणत आहे की काँग्रेस राष्ट्रवादी आणि जे बाकीचे पक्ष आहेत ते जे बहुजनाचे पक्ष आहेत त्यांना दूर ठेवणार आहेत का इंडियामधून. सत्ता पलट होणार असेल तर BJP RSS हे सुद्धा सवर्णाचा पक्ष आहे. सत्ता पलट होणार असेल तो सत्ता पलट सुद्धा सवर्णांकडेच राहिला पाहिजे अशा रीतीची असणारी खेळी ही या देशामध्ये चाललेली आहे. सर, आज राज्यामध्ये एक मोठी घडामोड सुरू आहे. आमदारांच्या पात्रतेचा निर्णय याकडे कसं बघता काय. मी अगोदरही म्हणालो की लोकसभेचे इलेक्शन काय विधानसभेचे इलेक्शन आले तरी ह्याचा निकाल राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. येणारच नाही. हा फक्त दिखावा. हा दिखावा आहे. सर, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात जाऊन मनोज पाटील यांची भेट घेतली आणि तिथे उपोषण सोडलं. कशाकडे बघताय सर. राज्य सरकारला उशीर झाला असं वाटतं का. 17 दिवस झाले उपोषण चालू होते. उशीर झाला सुरुवात झालेला आहे तेव्हा तात्पुरता रिलीफ हा मुख्यमंत्र्याला मिळाला आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि जे काही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं वक्तव्य आपण जे चॅनलवरनं दाखवलेलं आहे त्याच्यावरनं मी एवढंच म्हणेन की तोंड देखलेपणा आपण केला पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही. या आम्ही जो आरोप या ठिकाणी करत होतो की निजामी मराठ्यांना या ठिकाणी रयतेच्या मराठ्यांचं काहीही घेणं देणं नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. त्यांना झुलवत ठेवायचं, त्यांना सत्तेमध्ये घ्यायचं नाही, त्यांची प्रगती करायची नाही
असा निजामी मराठ्यांचा डाव आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. थँक्यू.